आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. वसंत लावण्य, मानसीचा चित्रकार तो आणि वसंत वीणा या 3 पुस्तकांचे लेखक मधु पोद्दार. कोरोना काळामध्ये त्यांचं दुर्दैवानं निधन झालं, मात्र त्यांच्या सुविद्य पत्नी छाया पोद्दार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपलेही पुणे फॅमिली पब्लिक ट्रस्ट आणि पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे स्वागत. आणि मगाशी मी मनीषा त्यांना अशी विनंती केली होती की तुम्ही या स्वरमंचावर आलात आणि तुमच्याकडून गाणं ऐकायला आम्हाला सगळ्यांना आवडेल, आणि त्यांनी त्या विनंतीला मान दिला. आता ऐकूया मनीषा निश्चल यांच्याकडून या पुढील गीतांची शृंखला.
क्या बात, एकदा जोरदार टाळ्या मनीषा निश्चल यांच्यासाठी, पहिल्या वसंत कलागौरव पुरस्काराच्या या मानकरी. आणखीन एक जाता जाता महत्त्वाची गोष्ट सांगतो. 2018 रोजी आपल्याला राष्ट्रीय छात्र सेना नॅशनल कॅडेट कोर पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे कमांडर हा विशेष सन्मान देऊनही गौरवण्यात आलेली आहे. आपले खूप खूप आभार आपण आणि या पुरस्काराबद्दल अभिनंदन. आणि उत्तरार्धाला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नील सुळे याला विनंती करेन की त्यानं या कार्यक्रमातलं पुढचं गीत ऐकवावं. चित्रपट अवघाची संसार, स्वर आशा भोसले, सुधीर फडके, संगीत अर्थात वसंत पवार यांचं आणि गीत वसंत अवसरे म्हणजे शांताबाईंचं. चंद्रकंस या रागावर आधारित हे गीत. वसंत पवारांनी 50 मराठी 8 हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. सांगते ऐका आणि मानिनी या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा फाळके गौरवचिन्ह पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. हे पुढचं युगुल गीत. नील सुळे आणि रुपाली सुळे या सादर करत आहेत.
सर्वस्व मी तुझ वाहिले, तुझला कधी उमगेल का, सेवेड मजला लागले, तुझला ते लागेल का, माझ्या मनीची व्यथा कोणी तुला सांगेल का, सेवेड मजला लागले. थँक्यू. क्या बात. यानंतर पुढचं गीत सादर करण्याची विनंती मी करेन नमिता खारकर यांना. मल्हारी मार्तंड या चित्रपटातील हे गीत. संगीतकार वसंत पवार, गायक सुलोचना चव्हाण आणि गीतकार गदिमा. वसंत पवार यांनी खरं तर संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडून घेतला होता. त्यांचे वडील वाद्यवृंदाचे निर्देशनही करत. त्यांनी पुढचं पाऊल या चित्रपटासाठी खरं तर हंसा वाडकर यांना नाच देखील शिकवला होता. 1950 साली आलेला चित्रपट केतकीच्या बनात हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट. वसंतराव एक हरोन्नरी कलावंत होते. ते उत्तम जादूगार होते. मैफिलीचा चांद म्हणून पु ल देशपांडे वसंतरावांचा नेहमी उल्लेख करायचे. ऐकूया त्यांनीच संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गीत मल्हारी मार्तंड या चित्रपटातलं. हा ते मगाशी ज्यांची फरमाईश होती त्यांच्यासाठी. हां मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना सांगते ऐका आणि मानिनी या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा फाळके गौरवचिन्ह पुरस्कार, तर रंगल्या रात्री अशा आणि सवाल माझा ऐका या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार देखील मिळाला होता. केतकीच्या बनात यानंतर त्यांनी पठ्ठे बापूराव हा त्यांचा 1950 साली आलेल्या चित्रपटापासून त्यांनी खरं तर आपल्या सांगीतिक कारकिर्दीला, चित्रपटातील सांगीतिक कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी मागवळून पुन्हा पाहिलंच नाही. मराठी चित्रपटात अस्सल पेशवाई थाटाची मर्दानी, रंगेल अक्कडबाज आणि झोकदार लावणी खरं तर वसंतरावांनी पहिल्यांदा आपल्या मराठी चित्रपट संगीतात आणली. क्या बात.
जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालून बा आई मला नेसव शालून बा जन्मरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालून बा आई मला नेसव शालून बा बांधिला सैल सर बुचडा मानेवरे माळला सुरंगी गजरा गट्यामध्ये मोकळ्या बटाया रुळते भारावरे केसावरती लहर उठविते फिरवून घळू गंगवा आई मला नेसव शालून बा आई मला नेसव शालून बा डोळ्यात देखणे काजळ सोबते कानात घातले लोलक मी लोंबते फिर फिर निमाची मी ऐन्याशी थांबते गोऱ्या फळे करून द्याले उन्वचा चांदवा आई मला नेसव शालून बा आई मला नेसव शालून बा मज पहावयास येतील ग कोणते वाहिने काल पण लावून मी जाणते परी कुणास त्याच्या नगरी वाखाणते नुसती आता सैवरेया घुमतो ग पारवा आई मला नेसव शालून बा आई मला नेसव शालून बा पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालून बा आई मला नेसव शालून बा आई मला नेसव शालून बा क्या बात, क्या बात. तो वन्समोरचा आवाज पण असाच आहे, एकदा सांगू सांगू नको वगैरे. ते प्रेयसीला कॉलेजमध्ये असतं तेव्हा, आणि असंच राहून जातं मग नंतर. एकदा जोरात म्हणायचं असेल तर जोरात तरी म्हणा, म्हणजे घेऊ तरी वन्समोर. हा तो वन्समोर होता. हा म्हणजे माझ्यासारखीच अनेकांची इथली अवस्था आहे की सांगू का सांगू नको वगैरे, आणि मग नंतर हे असले काहीतरी कार्यक्रम करत आपण दुसऱ्यांची प्रेमगीतं ऐकत बसायची. त्याच्यापेक्षा एकदा जोरात तरी म्हणा वन्समोर. हे फार रंगील दिसतंय कोणतरी सारखं. हां ते म्हणतात लावायची, म्हणजे अजून सुरात वगैरे लावायची असं काही असेल तर तसं सांगा. म्हणजे मज पहावयास येतील ग कोणते पाहिले काल पण लावून मी जाणते परी कुणास त्याच्या नगरी वाखाणते
नाचणाऱ्या पायांचं कौतुक होतं, पण ढोलकी वाजवणाऱ्या हातांचं होत नाही. जोरदार टाळ्या ढोलकीवर रोहित जाधव यांच्यासाठी. कार्यक्रमात यानंतर प्राजक्ता पत्की यांना विनंती करेन की त्यांनी पुढील गीत रसिकांसमोर सादर करावं. संगीतकार वसंत प्रभू, गीत रमेश अणावकर यांचं आणि स्वर होता आशा भोसले यांचा. मराठी चित्रपट रामराम पाहुणं मध्ये प्रभूंनी काही गाण्यांना संगीत दिलं आणि नृत्य दिग्दर्शन पण केलं. पुढे लता मंगेशकर यांच्या सुरेल चित्र या बॅनर निर्मित वादळ चित्रपटाला देखील त्यांनी संगीत दिलं. त्यातील एका ठुमरीला नागपूर येथील चित्रपटगृहात पुन्हा एकदा अशी दाद मिळाल्यामुळं तेव्हा तेवढ्याच एका गीताची एक रीळ बनवण्यात आली आणि ती नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आली. ऐकूया पुढील गीत प्राजक्ता पत्की यांच्याकडून. स्वप्न दिसे हे गुपित
क्या बात आहे. हे गुपित कुणाला सांगू कसे, हे गाण्यातून इतक्या मोठ्या पद्धतीने सांगण्याची काळ होता तेव्हाचा. असो, यानंतर पुढचं गीत सादर करण्यासाठी येत आहेत श्रीकांत कर्णिक आणि केतकी देशपांडे. संगीत आहे वसंत प्रभू यांचं, गीत भारत आंबेंचं, मूळ स्वर होता आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा. भीमपलास रागातलं हे गीत. हे बालगीत आहे आणि त्याच्यासाठी सादर करायला एक सुंदर तरुण आपल्यासमोर. एकदा जोरदार टाळ्या श्रीकांत कर्णिक यांच्यासाठी. त्यांनी सांगितलं वयाच्या 72ला रंगमंचावरून किंवा स्वरमंचावरून गाण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे. आणि त्यांच्या नातवानं त्यांना धीर दिला की आजोबा घाबरतो काय, मी तर कितीतरी म्हणजे परीक्षेला जाताना सुद्धा घाबरत नाही, तू एक गाणं म्हणताना काय घाबरतोस. तर तुमच्या टाळ्यांची दाद या पुढच्या गीताला हवी आहे. श्रीकांत कर्णिक आणि केतकी देशपांडे हे बालगीत सादर करतायत. मोत्यांच्या माळा, तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. काय आणखी कोणाला चल रे दादाचा हातळा, तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. आणखी गोप कोणाला, तुझं कंठी मज अंगठी, आणखी गोप कोणाला. वेड लागले दादाला, वेड लागले दादाला. मला कुणाचे ताईला, तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. तुझ पगडी मज चिरडी, आणखी शेला कोणाला, तुझ पगडी मज चिरडी, आणखी शेला कोणाला. दादा सांगू बाबाला, दादा सांगू बाबाला. सांग तिकडच्या स्वारीला, तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. खुसू खुसू गाली हसू, वर वर आपले रुसू रुसू, खुसू खुसू गाली हसू. वर वर आपले रुसू रुसू. चल निघ येथे नको बसू, चल निघ येथे नको बसू. घर तर माझे तसू तसू, तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. कशी कशी आज अशी, गंमत ताईची खाशी, कशी कशी आज अशी. गंमत ताईची खाशी. आता कट्टी तू दादाशी, आता कट्टी तू दादाशी. तर मग बट्टी कोणाशी, तुझ्या गळा
गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. क्या बात आहे. यंग ॲट हार्ट असलेल्या श्रीकांत कर्णिक यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. खूप छान झालं गाणं. उगाच तुम्ही टेन्शन घेत होता आणि साविने केलं तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं. खरंच किती सुंदर बालगीतं होती बघा आणि मराठीमध्ये. आणि आता असं म्हणावंसं वाटतं की धन्य ती मराठी शाळा जिनं इंग्लिश मिडियमची मुलांची फी भरण्याची ताकद मला तेव्हा दिली. हां म्हणजे आता नाहीच आहे. मी परवा एक ट्विंकल ट्विंकलचं भजनी व्हर्जन पण ऐकलं. कदाचित पुढच्या एखाद्या कार्यक्रमात असं असेल तेव्हा तेही ऐकावं लागेल, कारण आता जी पुढची पिढी या कार्यक्रमात मिसिंग आहे या रिकाम्या खुर्च्यांच्या मनानं, तर त्यांच्यासाठी बहुतेक असंच काहीतरी ऐकावं लागेल, तर ते अशा कार्यक्रमांना पुन्हा येतील. या पुढील गीत सादर करण्यासाठी अथर्व ऑलरेडी आलेला आहे. गीत आहे विद्याधर गोखले यांचं, संगीत वसंत देसाईंचं. कलावती रागावरचं आधारित हे नाट्याचं पद गाण्यासाठी अथर्व सुळे आपल्या समोर. जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेजी चिदानंद शिव सुंदर तेजी पावन तेजी तू मूर्ती पावन तेजी तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे. जगदाधारा तव जलधारा जगदाधारा 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 आ आ जगदाधारा तव जलधारा जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा आ आ अमृत मधुरा कांतिमती शंकर शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर 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 जय शिव शंकर आ आ शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी त्या निनादती शंकर शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लहरी लहरी त्या निनादती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेजी चिदानंद शिव सुंदर तेजी पावन तेजी तू मूर्ती
पावन तेजी तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी. वा. यानंतर कार्यक्रमात पुढील गीत सादर करण्यासाठी येत आहेत रुपाली सुळे. चित्रपट गूंज उठी शहनाई 1959 साली प्रदर्शित झालेला चित्रपट. संगीतकार वसंत देसाई, गायक लता मंगेशकर आणि गीतकार होते भरत व्यास. 1943 मध्ये वसंत देसाई यांनी राजकमल कलामंदिराच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिलं. त्यांची ही सांगीतिक कारकीर्द पुढे 30 वर्ष चालू राहिली. हॅलो. जवळपास 65 हिंदी आणि मराठी चित्रपटांना ते संगीत दिग्दर्शक होते आणि चित्रपट नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समर गीतांनाही संगीत दिलेलं आहे.
बदले होगी दुनिया बसाए जालिम जमाना हमसे रूठ गया जालिम जमाना हमसे रूठ गया कोई लुटेरा के लूट गया कोई लुटेरा के लूट गया दिल का खिलौना हाय टूट गया दिल का खिलौना हाय टूट गया. क्या बात. हा म्हणजे शनिवारी रात्री असली दर्दवाली वगैरे गाणी ऐकणारी लोक वेगळी असतात, त्यांच्यासाठी बहुतेक ही फरमाईश होती. आजच्या कार्यक्रमात वसंत पवार यांचे पुतणे किशोर पवार हे सुद्धा आलेले, त्यांचंही ट्रस्टतर्फे आणि पुन्हा गेस्ट हाऊस नियमन यांच्यातर्फे स्वागत. मुंबईहून खास श्री व सौ आजच्या या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर यांना पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी वसंत पवार यांनी सर्वात प्रथम संधी दिली होती. आज त्यांचे पुतणे आज आपल्यासोबत आहेत. किशोरजी, आपलंही स्वागत या कार्यक्रमात. यानंतर पुढचं गीत सादर करण्याची विनंती मी नमिता खारकर यांना करेन. अमर भूपाळी या चित्रपटातील हे गीत, संगीतकार वसंत देसाई, स्वर होता लता मंगेशकर यांचा आणि गीत लिहिलं होतं शाहीर होनाजी बाळा यांनी. क्या बात.
कार्यक्रमातलं यापुढील गीत सादर करण्याची विनंती केतकी देशपांडे हिला करेन. कवी बी यांचं गीत, वसंत प्रभू यांचं संगीत, लता मंगेशकर यांचे स्वर आणि यमन रागावर आधारित हे गाणं. बी म्हणजे श्री नारायण मुरलीधर गुप्ते यांची सुप्रसिद्ध कविता आणि याचाही एक किस्सा आहे. या कवितेला सुंदर चाल मिळायला पाहिजे अशी इच्छा लता दिदींची होती, म्हणून त्यांनी प्रथम खळे काकांना यासाठी विनंती केली. पण अक्षर गणवृत्त आणि मात्रा वृत्ताने बंदिस्त नसलेल्या या कवितेकडे पाहून त्यांनी नकार दिला. तीच गोष्ट यशवंत देव यांच्या बाबतीत घडली. पण दीदी निराश झाल्या नाहीत. त्यांनी वसंत पवार यांना या गाण्याला चाल देण्याची विनंती केली आणि आज एका अजरामर पिढ्यानपिढ्या गाजणाऱ्या या गीताचा जन्म झाला. ऐकूया हेच ते गीत केतकी देशपांडे यांच्याकडून. क्या बात आहे. दिलीप सोनेग्रा ज्वेलर्स यांच्या 24 कॅरेट सोन्यासारख्या किंवा 52 कशी सोन्यासारख्या या सांगीतिक कार्यक्रमातल्या शेवटच्या रचनेकडे आता आपण वळतोय.
आणि ती रचना सादर करण्याची विनंती मी रुपाली सुळे, नमिता खारकर आणि सर्व साथीदारांना करेन. संगीत दिग्दर्शक वसंत देसाई, गीतकार भरत व्यास, मूळ गायिका गीता दत्त आणि लता मंगेशकर. आणि चित्रपट होता गूंज उठी शहनाई.
क्या बात है. अखिया भूल गई है सोना, दिल पे हुआ है जादू टोना. असं सुरू असतानाच एक असं उन्नी असं केलं श्रींना, चला आता किती उशीर. हो मला हां काय. अच्छा हां, त्यांनाही मी तेच सांगणार होतो, पण त्या सव ऐकत नाही. त्यांना उद्याचं इडलीचं पीठ वगैरे अजून टाकायचं आहे. हां, त्यासाठीच हीच तयारी आहे. असो, पण आज तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं आला त्याबद्दल मी सर्व आयोजकांच्या वतीनं, प्रायोजकांच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. सगळ्यात महत्त्वाचं शेवटपर्यंत उपस्थिती दाखवली. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या स्वतःसाठी. कारण मी काय म्हणतो, इथून जेव्हा कुठलाही कलाविष्कार सादर होत असतो तेव्हा तुमच्या सगळ्यांची दाद महत्त्वाची असते आणि ती दाद जशी मिळेल त्याप्रमाणेच हा कार्यक्रम खरं तर खुलत असतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आभार. या कार्यक्रमाची ज्यांची मूळ संकल्पना होती ते सुधीर वैद्य, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण मधु पोद्दार यांनी लिहिलेलं वसंत प्रभू यांच्यावरचं एक पुस्तक तुमच्या वाचनात आलं आणि त्यावरून आपल्याला या कार्यक्रमाची संकल्पना सुचली. पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्ट, पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच आणि दिलीप सोनिग्राज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेही आभार. आपल्यामुळेच हा अतिशय सुंदर कार्यक्रम आम्ही आपल्या सगळ्यांसमोर सादर करू शकलो. आणि अर्थात नाट्यगृहाचे आभार, कारण इतका वेळ आणि आम्हाला ही शनिवार रात्रीची इतकी महत्त्वाची तारीख आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपलेही आभार. पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक श्रोत्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी ओंकार दीक्षित सर्व कलाकारांच्या वतीनं आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. शुभरात्री. धन्यवाद.